पंढरपूरमध्ये दाखल व्हायला आता सुरुवात झालेली आहे। अनेक पालख्या कालपासूनच पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत। चंद्रभागेच्या तीरी स्नानासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। तर मनश्री, ज्या दिवसाची वारकऱ्यांना प्रतीक्षा आहे तो दिवस जो आहे तो अगदी समीप आलेला आहे। अवघ्या काही तासांनी आता आपल्या विठुरायाचं दर्शन होणार आहे। तू आता कुठल्या भागामध्ये आहेस, कसं वातावरण अनुभवतेस? मी सध्या चंद्रभागेच्या तीरावर आहे आणि चंद्रभागेच्या तीरावर जो ऐतिहासिक असा शिंदेवाडा आहे त्या शिंदेवाड्यावरून आपल्याला चंद्रभागेचं नयनरम्य दृश्य बघायला मिळू शकतं। चंद्रभागेच्या तीरावर दोन महत्त्वाचे ऐतिहासिक वाडे आहेत। एक आहे होळकरवाडा, दुसरा आहे शिंदेवाडा आणि याच वाड्यांवरून चंद्रभागेचं हे नयनरम्य दृश्य आपण बघतो आहोत। लाखो वारकऱ्यांची गर्दी सध्याच्या घडीला पंढरपुरात दाखल झालेली आहे। प्रशासनाचा जो अंदाज आहे तो 20 ते 25 लाख वारकऱ्यांनी यंदाच्या वारीमध्ये पंढरपूरला भेट दिलेली आहे। विठ्ठलाचं कळसाचं दर्शन घेऊन ते आता माघारी सुद्धा परतायला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात समोर जे आपण बघतो आहोत की चंद्रभागेचा काठ स्वच्छ ठेवण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे। नमामि चंद्रभागा हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीने हातात घेण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प हा जाहीर केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी, त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाकडून नमामि चंद्रभागेसाठी सुद्धा भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। यामध्ये चंद्रभागेचं सौंदर्यीकरण, स्वच्छता यांवरती भर दिला जातोय। सध्या चंद्रभागेचा काठ हा अक्षरशः वारकऱ्यांनी फुलून गेलेला आहे। इथे मुंगीला सुद्धा शिरायला जागा नाही अशी काही परिस्थिती काही पॉकेट्समध्ये काही परिसरांमध्ये आपण बघतो आहोत। त्यामुळे गर्दी नियंत्रणाचं एक विशेष पंढरपूर वारी मॉडेल हे प्रशासनाकडून राबवलं जातंय। यामध्ये विविध युक्त्या वापरून वेगवेगळ्या उपाययोजना करून या गर्दीला नियंत्रित केलं जातंय। सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आणखीन एक प्रशासनासमोर असणारं ते म्हणजे हाथरस सारखी कुठलीही दुर्घटना पंढरपूरमध्ये वारीच्या दरम्यान होऊ नये आणि या संपूर्ण सोहळ्याला गालबोट लागू नये याकरता स्थानिक स्वयंसेवकांची मोठ्या संख्येने मदत घेतली जाते। पोलीस प्रशासन तर आहे, सोलापूर पंढरपूर प्रशासन हे सुद्धा सज्ज आहे आणि सध्या आपण चित्र बघतो आहोत ते म्हणजे पवित्र चंद्रभागेत स्नान करून आता विठुरायाला भेटण्याची ओढ ही अधिक गहिरी होत चाललेली आहे। वृषाली, नक्कीच अगदी भक्तिमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।